सांगली जिल्हा न्यायालयातील दी सांगली डिस्ट्रिक्ट लॉ लायब्ररीच्या सेक्रेटरी पदासाठी झालेल्या निवडणुकीत ॲडव्होकेट राजेंद्र पांडुरंग चव्हाण हे दणदणीत विजयी झाले. त्यांनी ॲडव्होकेट अर्चना उबाळे यांचा 157 मतांनी पराभव केला, तर इतर खजिनदार आणि सदस्यांच्या निवडी बिनविरोध झाल्या. सांगली येथील जिल्हा न्यायालयात असलेल्या दी सांगली डिस्ट्रिक्ट लॉ लायब्ररी सांगलीच्या सन 2026-27साठी सेक्रेटरी, खजिनदार व सदस्य पदासाठीच्या निवडणुका पार पडल्या. सेक्रेटरी पदासाठी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत ॲडव्होकेट राजेंद्र चव्हाण यांना 259 मते, ॲडव्होकेट बकस पिंपरी यांना 31 मते, तर ॲडव्होकेट अर्चना उबाळे यांना 102 मते पडली, तर 1 मत अवैध ठरले. यात ॲडव्होकेट राजेंद्र चव्हाण हे 157 मतांनी विजयी झाले, तर खजिनदारपदी ॲडव्होकेट मनोज भोसले यांची बिनविरोध निवड झाली. सदस्यपदासाठी ॲडव्होकेट शिवाजी माने, कपिल खांडेकर, मानसी भोसले, अर्चना पुजारी, ॲडव्होकेट अंजू बागवान, ॲडव्होकेट सलमान नदाफ, विजय गाडेकर, सुनील चव्हाण, श्रीकांत वांडरे, अनिल डफळे, मोहन सौदागर, संदीप मुतालिक या वकिलांचीही बिनविरोध निवड झाली. निवडणूक समिती तसेच सांगली वकील संघटनेतर्फे जिल्हा न्यायाधीश गौड यांच्या हस्ते संघटनेचे अध्यक्ष अशोक वाघमोडे, उपाध्यक्ष महावीर गायकवाड, ज्येष्ठ विधिज्ञ टी जाधव, सुनील दोशी यांच्या उपस्थितीत ॲडव्होकेट राजेंद्र पांडुरंग चव्हाण व इतर बिनविरोध निवड झालेल्या उमेदवारांचे अभिनंदन व सत्कार करण्यात आला. ॲडव्होकेट जयंत नवले, ॲडव्होकेट अमोल पाटील, ॲडव्होकेट विक्रांत वडेर, ॲडव्होकेट गजानन महाजन, ॲडव्होकेट संतोष मधाळे, ॲडव्होकेट सौ स्वाती सूर्यवंशी यांनी निवडणूक समिती म्हणून काम पाहिले. निकाल जाहीर होताच वैभव कदम, चिराग सोनेचा, पुष्कर नावगेकर, प्रशांत बुरुड, मयूर लोंढे, गणेश भुई, सर्जेराव मोहिते यांच्यासह इतर वकिलांनी मोठा जल्लोष केला. मावळते सेक्रेटरी ॲडव्होकेट आनंद जाधव यांनी नूतन सेक्रेटरी ॲडव्होकेट राजेंद्र चव्हाण यांना पदभार सोपविला. निवडणुकीचे शिस्तबद्ध नियोजन निवडणूक समिती तसेच लायब्ररीचे योगेश कुंभार, सौभाग्यश्री भोरे, बाळासाहेब भोसले आदींनी केले.